सर्वात सुंदर असं मैदान या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि या भाऊ चषकाला भाऊंच्या म्हणजे ईशान्य मुंबईच्या आपल्या लाडक्या खासदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भाऊ चषक आणि भाऊ चषकाच्या निमित्ताने पल्लवीताईंचं आगमन झालं। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात। म्हटलं तर पल्लवीताई नेहमी आवर्जून गाजलेली आहे राखी दिदींच्या टुर्नामेंट नंतर आणि खऱ्या अर्थाने आणखीन एक षटकार ताई तुमचं स्वागत षटकाराने या ठिकाणी केलं जात आहे आणि ज्यांनी कोणी म्हणजे आम्हीच आश्चर्यचकित झालो ताई हे मैदान अगोदर ज्या पद्धतीचं होतं आणि आता जे मैदान बनवलंय आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं लाडकं ईशान्य मुंबईचं नेतृत्व आणि आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ आणि भाऊंच्या कार्याचं गौरव करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि चला मॅच चालू असताना मॅच आपल्याला पाहायला मिळते। मांडूप स्ट्रायकर शीतलाई कुणकाई आणि त्यांच्या विरुद्धात 22-11 कांदिवली विरुद्ध भांडूप अशी मॅच चालू आहे। शीतलाई कुणकाई विटावा भांडूप स्ट्रायकर। आयोजन कमिटीच्या वतीने सांगितलं जातं तुम्हाला पहिले 2 बॉल चॉईस दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे मिळेल त्या बॉलने खेळायचं असं कळवलेलं आहे। परंतु काय गर्दी झाली या ठिकाणी खूप चांगलं आयोजन लाख मोलाची स्पर्धा आणि विशेष म्हणजे ऑलमोस्ट भांडूप इसरारबाई खान त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराने असं आयोजन या ठिकाणी केलंय ज्याची चर्चा मात्र संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर आहे। काल ओव्हर 40 गटाच्या 8 टीम पाहायला मिळाल्या आणि आता जर पाहिलं स्कोर झालाय पहिल्या ओव्हर नंतर 29 धावा धावफलकावर झाल्यात। 29 धावा धावफलकावर झाल्यात। खऱ्या अर्थाने ईशान्य मुंबई म्हटलं तर क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं ओव्हरआर्म क्रिकेट खेळलं जातं आणि विशेष म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धांवर भाऊंचं विशेष प्रेम आहे। भाऊ जर मॅचला आले तर ते पारितोषिक डायरेक्ट डबल सुद्धा होतं असं कित्येकदा आम्ही पाहिलेलं आहे। आणि आता चालू असताना सामना भांडूपची टीम एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कांदिवलीची टीम आहे तर कांजूरमार्गचा बुमरा बॉलिंगसाठी सुमित आवटे समोर जयसिंग आहेत। हो वेगात बॉल टाकलाय थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली होती बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय परंतु काय मैदान बनवलं गेलंय मैदानाचा झालेला कायापालट आज भाऊंच्या नावाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात होताना पाहायला मिळते आणि भाऊंच्या नावाने असणारी ही स्पर्धा आज मुंबई महाराष्ट्रभर चर्चेत देखील पाहायला मिळते। विकास काय असतो आणि मैदानाचा कायापालट काय असतो त्याचं उदाहरण हे मैदान पाहिल्यानंतर आपल्याला कळेल कारण अशा पद्धतीने हे मैदान बनवण्यात आलंय। विशेष म्हणजे चारी बाजूला सीमारेषा आता आली पूर्वी 3 बाजूला चौकार असायचे आता चारी बाजूला चौकार षटकार आहे त्याच्यामुळे या मैदानाची रंगत आणखी वाढली आहे। फुलटॉस बॉल होता त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न भिवंडीच्या माणकोली गावचा बॅटर आहे विनीत माळी तर दुसऱ्या बाजूला विले पार्ल्याचा बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे जय सिंग तर कांजूरमार्गचे बॉलर पाहायला मिळत आहेत सुमित आवटे। चालू असताना सामना क्वार्टर फायनलचा यानंतर एक सेमी आणि त्यानंतर फायनल मॅच अशा प्रकारच्या 2 मॅच याही नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि विशेष म्हणजे या परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन विशेष म्हणजे आता दिवे सुद्धा मोठे आयमास दिवे सुद्धा इकडे लागतात म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये रात्रकालीन स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील। हो आणखीन एक बिग हिट काय मारलाय जबरदस्त स्ट्रोक येतोय सिक्सर 37 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू असताना 4 ओव्हरची मॅच आहे। या ग्राउंडची अगदी प्रॉपर जे ग्राउंड पाहिजे ना तसं बनवलं गेलंय भाऊंनी स्वतः छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं इसरारबाई आणि ग्राउंड जे होतं 50 मीटरचं होतं ते 58 मीटर पर्यंत नेलंय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। या सिमेंटची खेळपट्टी सुद्धा मध्यवर्ती
आणि सिमेंटची खेळपट्टी असल्यामुळे काय होतंय की तिकडे पावसाळी क्रिकेट सुद्धा कितीही पाऊस पडला तर तिकडे आपण क्रिकेट खेळू शकतो. आणि आपल्या मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. 12ही महिने इकडे क्रिकेट चालतं, उन्हाळ्यात सुद्धा, हिवाळ्यात सुद्धा आणि पावसाळ्यात सुद्धा. आणि सध्या आपण पावसाळी क्रिकेट आपल्या भांडूप मध्ये पाहतोय. हो हो हो, एक चांगला बॉल याही ठिकाणी पाहायला मिळतोय. गुडले स्पॉटवर बॉल पडला, थोडेसे मागे हटून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलचा वेग जास्त होता आणि त्यामुळे तो जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. क्रिकेट हा खेळ दोघांचा सुद्धा आहे, बॅट्समनचा सुद्धा आहे, बॉलरचा सुद्धा आहे. चांगली कामगिरी केली, जो चांगलं खेळणार तो जिंकणार, या क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. परंतु मुंबईकरांना हा खेळ विशेषतः आवडतो. हाही बॉल यष्टीरक्षकाकडे. वा वा वा, या खेळाडूला कांजूरमारचा बुमरा म्हटलं जातं. सुमित आवटे, बुम बुम बुमरा कांजूरमारचा. सध्या मागील 2 बॉल मात्र चांगले टाकलेत त्यांनी, डॉट टाकलेत. खेळपट्टी ओली आहे, त्याचा फायदा इकडे घेताना पाहायला मिळत आहेत. सुमित आवटे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कांदिवली विरुद्ध भांडूपाशी ही मॅच आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या क्षेत्रात आणि एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पार, जयच्या बॅट मधून सिक्सर. 43, 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43 धावा झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे थांबा, कळवतील पंच. आपण पुन्हा एकदा पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चला 4 या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. अंडाराम क्रिकेट आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. मुलुंड भांडूप हा असा परिसर आहे जिकडे अंडाराम मोठ्या प्रमाणावर चालतं. संपूर्ण ईशान्य मुंबईत अंडाराम क्रिकेट, ओराम क्रिकेट, कबड्डी खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. खो खोचे सुद्धा मॅचेस होतात. दहीहंडी पथकं देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि आता आपल्या ईशान्य मुंबईतील मुलं सुद्धा 8-8, 9-9 थराचे मात्र गोविंदा थर रचले जाऊ लागलेले आहेत. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. सगळ्यांचं स्वागत. आणि ताई, सगळ्यात महत्वाचं, ही मुलं मैदानात आलीच पाहिजे. आता हल्ली परवाच एक घटना घडली, मोबाईल पायी, चाट्टा अख्खं कुटुंब गेलं. त्याच्यामुळे लहानपणी मोबाईल न देता त्यांना मैदानात आणा. मैदानात येतील तर खेळतील. आणि त्यांना ह्या क्रिकेट अलीकडे काय पालकच मुलांना मोबाईल देत आहेत. मोबाईल पेक्षा तुम्ही मैदानात आणा. भाऊंनी चांगलं मैदान केलंय, त्याचा आस्वाद घ्या. आणि मोठी गर्दी आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 41, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आणि बॉलिंग साठी गोवंडी परिसरातील लल्लूबाई कंपाऊंड या परिसरातील असणारा खेळाडू करण वरपेटी बॉलिंग साठी येतोय. तर बॅटिंग साठी भिवंडी मानकुलीचा बॅटर विनीत माळी यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, थर्ड मॅनला खेळलाय. तिकडे फिल्डर आलेले आहेत आणि त्यांनी पकडलेली कॅच, यश कोठारेंनी पकडली कॅच, आली विकेट. खूप खूप चांगली माहिती मला अकबरताई देखील देत आहेत. या मैदानात चुकीच्या गोष्टी सुद्धा चालत होत्या, परंतु इकडे क्रिकेट चालावं, खेळ चालावे यासाठी हे सगळे एकत्र आले तुम्ही लोक. आणि त्यांनी मिळून मात्र या ठिकाणी क्रिकेट चांगलं होईल, मुलं सुदृढ कशी राहतील याच्यासाठीचे प्रयत्न केले. आणि हे सगळं करत असताना मग आपले खासदार साहेब, आमदार साहेब या सगळ्यांनी तुम्हाला दिलेला पाठिंबा, तुमच्या मागे भक्कम उभे राहिले. आणि म्हणून आज हे मैदान, कारण आज मुंबईतील, महाराष्ट्रातील सगळे खेळाडू येत आहेत आणि ते हेच म्हणतात एवढं चांगलं मैदान मुंबईत झालं कसं. आणि त्याच्या पाठीमागे ज्या ठिकाणी भाऊ असतात तिकडे टेन्शन घ्यायचं काम नसतं. आणि भाऊंनी हे मैदान मात्र जबरदस्त बनवलंय. सकाळच्या सत्रात आमदार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. अशोकदादा पाटील. धावफलक जर पाहिला तर पहिल्या बॉलवर हा करण विकेट टेकर बॉलर आहे. पहिल्याच बॉलला करण यांनी घेतलेली विकेट इकडे पाहायला मिळाली. आणि आता भिवंडीचे आणखी एक दर्जेदार बॅटर बॅटिंग साठी बिलाल शेख येत आहेत. करणने घेतले पहिल्या बॉलवर विकेट. 4 ओव्हरची असणारी मॅच. पहिला पुरस्कार 1 लाखाचा आहे, त्याच्यामुळे 1 लाखाचा पुरस्कार कुणाला मिळणार याची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. लखपती होणारी टीम पुढील 2 तासात कळेल. समोरच्या दिशेने वेगवान फटका, 1 रन त्या ठिकाणी घेतला जातोय. टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये थोडासा फरक आहे. हा या पावसाळ्यात रबर बॉल वापरला जातो, त्याचं कारण आहे कारण टेनिस बॉल जर ओला झाला, चिखलात गेला तर तो खराब होतो. परंतु हा बॉल रबराचा आहे, एकदा का पुन्हा तुम्ही तो पुसून घेतला, पाण्यात टाकला, चिखल निघून जातो आणि खेळण्या योग्य होतो. म्हणून पावसाळ्यात आपल्याकडे प्रामुख्याने हाच बॉल वापरला जातो. आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये 12 महिने क्रिकेट चालतं.
कांगालीग सारखी स्पर्धा सुद्धा आपल्याकडे होते. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय परंतु बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एसटी रक्षक स्वतः तिकडे निघालेले आहेत. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल. नवे तर मुंबईकरांच्या डीएनए मध्येच क्रिकेट आहे. क्रिकेट शिवाय शक्यतो काही सुचत नाही मुंबईकरांना. एवढं क्रिकेट आपल्याकडे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खेळाडू दिलेत. आपल्या मुंबईने 12 महिने क्रिकेट चालतं. अंडरआर्म क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, हे क्रिकेट सातत्याने आपल्या मुंबईमध्ये चालतं. आणि म्हणूनच की काय, क्रिकेटचा देव सुद्धा मुंबईतच जन्माला आला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, त्यानंतर अगदी रोहित शर्मा असू देत, अजिंक्य रहाणे असू देत, खूप सारी मोठी लिस्ट आहे जी आपल्या मुंबईने दिलेली आहे जगाला. मुंबई क्रिकेटची पंढरी. आणि आज आहोत आपण भांडूपमध्ये. हाई बॉल चांगला टाकलाय. थोडासा मागे, थोडासा कट जाईल एसटी रक्षकाच्या दिशेने. वा, करण वरपेटीचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केले त्यांनी. पहिल्या 4 बॉलवर त्यांनी फक्त 3 रन. चला मॅच सुरू करायची. पंचांचा इशारा आला असेल तर चला. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. यानंतर 2 मॅच आहे. परंतु हा छोटासा करण वरपेटी पहिल्या 2 ओव्हरला रन आल्यानंतर सुद्धा या मुलाने काय बॉलिंग केली आहे. खूप चांगली बॉलिंग केली आहे. मान्सून सुपर सिरीज मध्ये बेस्ट बॉलर राहिले होते करण वरपेटी. भिवंडीच्या स्पर्धेमध्ये आज भांडूपमध्ये आलेलो आहोत. मुंबईचं एक महत्वाचं उपनगर आहे आणि या भांडूपमध्ये सगळ्याच गोष्टी जबरदस्त असतात. आणि आज भांडूपमध्ये भाऊ चषक, आपल्या लाडक्या खासदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. बिग हिट केलाय. आता जयने टोलावलाय बॉल आणि फेकून सुद्धा दिलाय पुन्हा एकदा. सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग. आणि बघता बघता या ठिकाणी कांदिवली टीमचा स्कोर झालेला आहे 50 धावा पूर्ण देखील होत आहेत. 22-11 कांदिवली टीमच्या. तिसरी ओव्हर सुरू असताना भाऊंचं काम अगदी विद्यार्थी दशेपासून सुरू झालं. त्यानंतर जर पाहिलं तर आमदार म्हणून, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं. खासदार म्हणून पुन्हा एकदा आपल्या सोबतीने पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं काम त्यांचं सातत्याने सुरू असताना पाहायला मिळत आहे. राजोलताईचे काम तेवढं सुंदर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने ताई उदंड आयुष्य आपल्याला मिळो आणि पुन्हा इन ऍक्शन मध्ये, कारण सातत्याने ताईंचा जनसंपर्क, ताईंची कामं सातत्याने सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि ताई या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 50 वर आपण पाहतोय. चला, पहिलं सांगितलं 2 बॉल दिले. आयोजन कमिटीच्या असं सूचना आहेत की 2 बॉल दिले जातील, त्याच्यातून चॉईस करायचे आहेत. 50 धावा धावफलकावर आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. करण वरपेटी बॉलिंग साठी पाहायला मिळतात खरे, परंतु जय सिंग जे विलेपार्ल्याचे खेळाडू आहेत, ज्यांनी मागील आठवड्यात सुद्धा मालिकावीराचा पुरस्कार बोरवलीला घेतला होता. चांगली बॅटिंग करतात एका बाजूला. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर जयच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार, 2 षटकार आलेले आहेत. ओव्हर नंबर 3. यानंतर शेवटचं षटक पाहायला मिळणार आहे. भाऊंच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय चांगलं मैदान बनवण्यात आलंय. विशेष म्हणजे चारी बाजूने जर पाहिलं तर ग्रिल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वर्तुळाकार मैदान आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललेला आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या 51 वर. मागील काही ओव्हरच्या तुलनेत ही ओव्हर चांगली राहिली, कारण फक्त 10 रन आलेले आहेत. एक शेवटची ओव्हर बाकी आहेत आणि कांदिवली टीम भांडूपच्या विरुद्ध किती रन बनवणार याचा देखील या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. परंतु आता पाहूयात, अजूनही शेवटचं ओव्हर आहे, त्यामध्ये रन किती बनतील. भाऊ चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑलमास्टर भांडूप, इसरारबाई आणि त्यांची सगळी टीम किंवा इकडले सगळे क्रिकेटपटू एकत्र आलेले आहेत. त्यांचं कौतुक करावं लागेल. या मैदानामध्ये खेळ खेळले जावेत. हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध राहावं, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध राहावं, त्याच्यासाठी आपण केलेला हा प्रयत्न अगदी सुंदर होता. आणि आज एवढं चांगलं मैदान ईशान्य मुंबईला मात्र मिळालेलं आहे. जॉगिंग ट्रॅक सुद्धा आहे बाहेरून आणि तिकडे मात्र आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी मेहनत सगळे घेत आहेत. खूप चांगली बाब आहे. एका ओव्हरमध्ये पाहूयात किती रन बनतील. ट्रॉफी सुद्धा खूप चांगल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. काल ओव्हर 40 गटातून भांडूपची टीम फायनलला गेलेली आहे. कनक 11 भांडूप. आज कोणती टीम फायनलला जाणार, कारण सकाळच्या सत्रात आरके मुलुंड आणि गिरगाव ही टीम सेमीला दाखल झाली आहे. प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. पहा, संपूर्णपणे भगवं वातावरण देखील पाहायला मिळत आहे.
आणि प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिकडनं मॅचचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. पावसाळी क्रिकेट आहे, या पावसाळी क्रिकेटची मजा वेगळीच आहे. आणि भांडुपचाच एक वेगवान गोलंदाज बॉलिंगला येतोय, आशा चौधरी, ज्याने गेल्या वर्षी कोलगेट बांद्र्याच्या मैदानामध्ये स्टंप तोडला होता, हा तोच बॉलर आहे आशा चौधरी. पाहूया, वेग ही त्यांची ओळख आहे. समोर तेवढे चांगले बॅटर सुद्धा आहेत. ओ, पहिला बॉल थोडासा लांब आपटलाय. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. ओ हो, ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील रन मिळणार का आणखीन एक? तेच पाहिला मिळालंय. या रन वाचवावे लागणार. पुन्हा एकदा कॉल केला जातोय. पहिलं नॉन स्ट्रायकिंगला कोण नाहीये आणि इकडे रन घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आली आहे. जय आउट. कितीही पाऊस आला तरी मॅच थांबणार नाहीये, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. मुंबई आणि पाऊस हे समीकरण आहे. मुंबईत पाऊस जास्त पडतो, मुंबईकरांना पावसाची सवय आहे, परंतु पावसाळी क्रिकेटची मजा काही वेगळीच आहे. आज आपण या ठिकाणी पाहतोय ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ संजय दिना पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी, या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पल्लवीताई, संजय पाटील म्हणजे भाऊंच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात त्यासाठी ते आल्यात. परंतु ताई, एवढ्या गर्दी, एवढ्या पावसात सुद्धा प्रेक्षक कुठे जात नाहीयेत. त्यांना हे मैदान आवडलंय, त्यांना ही स्पर्धा आवडली आहे आणि ज्यांच्या नावाने ते सगळ्यांचे आवडते आहेत. भाऊ चषक तब्येत मॅचच्या दिशेने बिलाल आणि त्यांच्या जोडीला आमिर दाफेदार आलेत. मीरा रोडचे खेळाडू आहेत नॉन स्ट्राईकला. अशा वेगवान बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु तो पाठीमागे गेलाय. वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय खरा, परंतु पंचांचा इशारा येतोय. पुन्हा वाईड बॉल. पाऊस धो कोसळणार आहे, परंतु या क्रिकेटची खरी मजा कधी आहे माहितीये? पाऊस पडल्यानंतरच आहे, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. ओले चिंब करून टाकणारं क्रिकेट. कितीही भिजलात, प्रेक्षक सुद्धा भिजतायत, परंतु मॅचचा आनंद घेत आहेत. आणि ही भाऊ चषक स्पर्धा सगळ्यांनाच आवडलेली आहे. या मैदानात एवढं मोठं चांगलं मैदान झालं, त्यानंतरची पहिली स्पर्धा ही भाऊंच्या कार्याचा गौरव करणारी आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल दिला जातोय खरा. एक रन महत्वाची आहे. पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील रन मिळतील का? आणखीन एक रन घेतली गेलेली आहे. एक रन महत्वाची आहे. आपण पाहिलं की या मैदानात 5 ओव्हरला 100 सुद्धा होतात आणि आता जर पाहिलं तर स्कोर झालेला आहे. शेवटची ओव्हर सुरू आहे. 58 धावा धाव फलकावर. जर का 65-70 ची मॅच झाली तर ती चांगली होऊ शकते. चार बॉल या डावातील बाकी आहेत. ओहो, हुक केलाय, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. अखूट टप्प्याचा बॉल. पाऊस कोसळतोय, परंतु काय बॅटिंग होते, जबरदस्त. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण हे सगळे खेळाडू मात्र पाऊस पडतोय तरी सुद्धा खेळत आहेत. परंतु अशात हा लोकल बॉय आहे, तो सुद्धा कमबॅक करणं जाणतो. पाहूया एखादा आणखी चांगला बॉल त्यांच्याकडून पाहायला मिळेल का? स्कोर झालाय 64. भाऊ चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु काय प्रेक्षकांची गर्दी आहे पावसात सुद्धा. 1 लाखाचा पुरस्कार पहिला, 50,000चा पुरस्कार दुसरा, आणि त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. तीन बॉल झालेत. दोन बॉल झालेत. ओके सर, ओके. चला मॅच सुरू करायची आहे फटाफट. चला 2 बॉल वाईट होते. 4 बॉल अजूनही बाकी आहे. बिलाल आणि बिलालची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमिर दाफेदार. षटकार चौकाराची आतषबाजी पावसात सुद्धा सुरू आहे. प्रेक्षक सुद्धा ओले चिंब झालेत. चारी बाजूला भगवं वातावरण देखील पाहायला मिळत आहे
आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. यानंतर 2 मॅच होणार आहेत, परंतु काय जबरदस्त स्पर्धा रंगते भांडूप नगरीमध्ये. हो हो हो, हा बॉल चांगला पहिला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. हीच ओळख आहे या आशाची आणि आशादने चांगला बॉल टाकलाय. पंच काय म्हणतायत? येस, लेग बायची एक रन आहे आणि स्कोर जर पाहिला तर 1ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. 65 धावा धावफलकावर. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. क्रिकेटही खूप चांगलं चाललंय. आई बॉल बेगवान यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. ही भांडूपची पॉवर आहे. या गोलंदाजाकडे टॅलेंट आहे. सिराज असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर अशद असेल, हे चांगले खेळाडू आहेत. या मैदानाने A1 भांडूप सारखा संघ दिला. या मैदानाने भांडूप स्ट्रायकर सारखी टीम दिली आहे. खूप सारे खेळाडू आज नाही तर कित्येक वर्ष दिलेले आहेत. असा हा संपूर्ण परिसर आहे. क्रिकेटपटूंची खाण नेहमीच राहिले भांडूप सुद्धा. आणि हे पावसाळी क्रिकेट भाऊंच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अशाचा आणखीन एक बॉल जो ऑप्शनच्या बाहेर टाकला गेलाय, परंतु पंचांनी दिलेला योग्य बॉल त्याला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. दोन पाहूयात. व्हाईट बॉल कळवला जातोय. म्हणजे शुभेच्छा. 2 बॉल होते ना, म्हणजे यांना पण जरा बरं वाटेल तुम्ही आलात वर्षात. सत्कार घ्या तोपर्यंत, जे काय होईल 1 बॉल होईल तोपर्यंत. हा, आपण मॅच सुरू राहील आणि आपण सन्मान सुद्धा करतोय. आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार साहेब आज भाऊंच्या नावाने स्पर्धा देखील आपला पाहायला मिळते. इसरार बाई या आज पल्लवीताई यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने हे सगळे विषय भाऊंमुळे झालेले आहेत. एक हायमास 50-58 पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन भाऊंनी पहिलं. या पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन ग्राउंडमध्ये भाऊंनी दिलं. महिला आणि पुरुषची चेंजिंग रूम भाऊंनी बनवून दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमेंटची विकेट आहे ती भाऊ आणि अशोकदादा पाटील माननीय आमदार. तुमचं नाव या ठिकाणी आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना मॅचची अपडेट देणारे सन्माननीय चंद्रकांत शेट्टी साहेब, जे प्रत्येक मोठ्या मोठ्या मॅचमध्ये निवेदक म्हणून असतात, आपल्याला तंतोतंत या क्रिकेटची माहिती देत असतात आणि आपल्यापर्यंत या क्रिकेटच्या सामन्याचे प्रत्येक क्षण हे डोळ्यासमोर उभे करणारे आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी साहेब, आपले मनापासून आभार. अतिशय अनेक वर्ष आपण या क्रिकेटची सेवा आपल्या माध्यमातून घडत आहे. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमच्या बरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर सुद्धा माझ्या बरोबरीने आहेत. खास त्यांचंही विशेष कौतुक. आणि आता आपण अजून एखादा सत्कार आहे ना हरीश पंड्या सर, गेली कित्येक वर्ष भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपल्या मुंबईचे सुपुत्र व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा या ठिकाणी पल्लवी त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अमनबाईंचं सुद्धा आमच्या विशेष कौतुक. आणि आता सन्मान आपण करूयात खऱ्या अर्थाने ज्यांनी या सातत्याने म्हणजे ईशान्य मुंबईचा कायापालट तर केलेलाच आहे, परंतु या मैदानासाठी दत्त क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून धोंडीराम पाटील मैदान, विशेष म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये हायमासचे दिवे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते 50 मीटर जे मैदान होतं ते 58 मीटरचं काम त्यांनी केलं. पाण्याचं कनेक्शन भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था भाऊंच्यामुळे या ठिकाणी होऊ शकलेली आहे. सिमेंटची विकेट अशोकदादा पाटील असतील आणि भाऊंच्यामुळे या ठिकाणी होऊ शकली आहे. आणि तब्बल 7 कोटीचा खर्च या मैदानासाठी भाऊ आणि अशोकदादांच्या माध्यमातून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
आणि ताई आम्ही सकाळीच म्हटलं ज्या वेळेला मैदानात आम्ही 2-3 वर्षापूर्वी आलो होतो किंवा रेग्युलर इकडे मॅच साठी येतो, परंतु आल्यानंतर सध्याच्या घडीला मुंबईमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा ग्राउंड कोणतं तर ते हे आहे. आणि त्यामुळे भाऊंचं विशेष कौतुक. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण मुंबईची 8, 9, 10, 11 सप्टेंबरला पावसाळ्याची एक लीग होते अख्ख्या मुंबईची, आणि ती सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न या मैदानात आहे. यामध्ये तुमची साथ सुद्धा महत्वाची असणार आहे आणि तो आपल्या भांडुपला मान मिळतोय. अख्खी मुंबई इकडे खेळणार आहे सप्टेंबर महिन्यात. आणि जास्त नाही ताई, 2 शब्द. सगळ्यांना जय महाराष्ट्र. जेव्हा वातावरण एवढं सुंदर असतं तेव्हा असं प्रवचन ऐकायला आणि द्यायलाही मला आवडत नाही, पण भाऊंचं काम आहे, भाऊंची मैत्री, भाऊंवर प्रेम करणारे हे सगळे रसिक प्रेक्षक आहेत आणि त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ही नुसती सुरुवात आहे, अजून पिक्चर पूर्ण बाकी आहे. हा चला तर धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना एक विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी ताई आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आपलं हे मैदान नजरुलबाई या ठिकाणी सत्कार करतायत, सन्मान करतायत. ताई हे जे मैदान आहे आज अख्ख्या मुंबईभर चर्चेत आहे आणि भाऊंच्या माध्यमातून त्याचा कायापालट या ठिकाणी होतोय, त्याबद्दल आपला हा विषय. यस, नजरुलबाई, इजरारबाई आणि आपल्या सगळ्यांची आमचे ही जबाबदारी आहे की हे मैदान अशाच पद्धतीने आपल्याला खूप मोठमोठे खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये घडावे यासाठी शुभेच्छा. सगळ्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन. एक महत्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली खरी. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि क्रिकेट हा भाऊंचा आवडता विषय आहे. राजोलताई देखील आल्या की एक तास मॅच मध्ये गुंग होऊन जातात, एवढं क्रिकेट त्यांना आवडतं. हो यस, म्हणजे यस, एक ती पिढी आहे जी फक्त मैदानातून, आणि ताईंचे ते संस्कार देखील आहेत, भाऊंचे संस्कार आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने या खूप चांगल्या आयोजनाला भेट देण्यासाठी पल्लवीताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाल्या. आज भाऊंच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार आणि त्याच ठिकाणी येथील सगळे क्रिकेटपटू आपल्या सगळ्यांचं देखील, कारण आपण सगळे मेहनत घेत आहेत आणि मैदान असंच टिकून ठेवावी अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय. ऑल राइट, 4 ओवर में 71 रनों का लक्ष्य दिया गया है. एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत. आप देख रहे हैं ऑल मॉन्स्टर बांडू प्रेजेंट्स भाऊ चषक. ईशान्य मुंबई के लोकप्रिय सांसद सम्माननीय संजय दीना पाटिल जी के सम्मान में इसार भाई और उनकी टीम द्वारा आयोजित ये प्रतियोगिता के आज आखिरी क्वार्टर फाइनल इस वक्त दूसरी पारी की शुरुआत होगी. इसके बाद एक सेमीफाइनल और एक फाइनल. स्ट्राइक पर आकाश झा, पिछले मैच के मैन ऑफ द मैच, 58 रन नाबाद पारी. और अच्छी बात यह थी कि कोई विकेट खोए बगैर 10 विकेट से, मतलब उन्होंने विकेट खोया ही नहीं था और मुकाबला बहुत जबरदस्त बुनियाद रखी थी. सामने गेंदबाज है विनीत माली, बहुत जबरदस्त बैटिंग इस बार भी. जय सिंह, विनीत, बिलाल और आमिर ने की. पहली बॉल लेग स्टंप के बाहर थी, दौड़कर रन पूरा किया गया. 1 को 2 में तब्दील करना चाहते थे, आकाश मना किया. अयूब ने वाइड बॉल और कुल मिलाकर बाई और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन.
तो स्कोर हो चुका है इस वक्त 2 रन 69 रन और चाहिए मैच जीतने के लिए और सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए। और इस बार अयूब ने लपेट लिया इन दी आर्क आउट ऑफ द पार्क, बिल्कुल कमर की ऊंचाई तक की गेंद थी जिसकी बल्लेबाजी है खूब, वो है कासर ओडवली का कारतूस अयूब। और रिवॉल्वर से जिस तरह कारतूस मैगजीन निकलते हैं वैसे वो बल्ले से सिक्सर लगा विनीत माली के सामने। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 63 रन और चाहिए। यहां पर एक और बढ़िया शॉट, इस बार भी बेहतरीन चौका। विनीत माली राउंड द विकेट बॉलिंग कर रहे हैं, लेग स्टंप की लाइन पर बॉलिंग कर रहे हैं अयूब शेख को, और अयूब शेख लेग स्टंप पर आने वाली बॉल पर आंख में रुमाल बांधकर भी सिक्स मार देगा, इतनी आसान बॉल थी। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है कुल मिलाकर 12 पर। 71 रन बनाने हैं। विजेता टीम को 1 लाख रुपए दिए जाएंगे, उपविजेता टीम को 50,000। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, कई अवार्ड्स। इस मैच की विजेता टीम आरके मुलुंड ओमकार गिरगांव से सेमीफाइनल खेलेगी और फिर उसकी विजेता टीम कनक 11 भांडुप से फाइनल खेलेगी। इस बार एक और, लेकिन क्या कैच हो जाएंगे, हाथ से कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, बल्लेबाजों ने रनों को लूटा। आप अयूब शेख का कैच छोड़ नहीं सकते। 364 दिन छोड़ देना, 365वां दिन यानी कि आज के दिन नहीं छोड़ना। बिगेस्ट मिस्टेक। अब देखना अयूब यहां से कितने बनाएंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 14, 57 रन और चाहिए। पहले ही ओवर में हल्ला बोल दिया अयूब ने। बहुत कम लोग जानते हैं दोस्तों, अयूब शेख अपने करियर में 20 मोटर बाइक जीत चुके हैं, 20 बाइक्स। ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट। और व्हाट अ शॉट, हॉट शॉट, दिल को दहलाने वाला, मन को मचलने के लिए मजबूर करने वाला सिक्सर अयूब शेख, जिसकी बल्लेबाजी देख रही है पूरी दुनिया इस वक्त। स्कोर आगे बढ़ता हुआ 18। फहीम बदायूनी साहब का शेर अयूब शेख के ऊपर बराबर बैठता है। हम अमूमन कम बोलते हैं, लेकिन जब बोलते हैं तो सिर्फ हम बोलते हैं। जब अयूब बोलता है, जब उसका बल्ला बोलता है, फिर क्या होता है आपने देखा, एक जलजला सा आ गया है। बारिश हो बारिश ना हो, सीमेंट का पिच हो या कीचड़ हो, अयूब शेख, मुझे आज भी याद है, आज से लगभग 3 साल पहले छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगांव 70 रेनी टूर्नामेंट में 27 गेंदों में 84 रनों की उन्होंने पारी खेली थी। और मतलब अयूब शेख को बल्लेबाजी के मौके भी कम मिलते थे, लेकिन इस साल जो सुप्रीमो ट्रॉफी हुई उसमें बेस्ट बैटर का अवार्ड भी लिया उन्होंने। और आज भारत के सबसे लंबे सिक्स लगाने वाले अगर टॉप 10 बल्लेबाजों का नाम लिया जाए तो अयूब उसमें पहले टॉप 3 में आएंगे। ये हल्फिया बताना चाहूंगा। अयूब शेख जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, विनीत माली की गेंदबाजी के यहां पर इस बार वाइड बॉल। विनीत माली को अपनी लाइन और लेंथ के ऊपर जरूर काम करना होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर पहुंचा है, 50 की दरकार है। पहला ओवर चलता हुआ 4 ओवर का मुकाबला। एक और इस बार फ्लैट 6। अयूब शेख का बल्ला कर रहा है हल्ला।
और स्कोर हो गया 27। विनीत माली अपने करियर का सबसे महंगा ओवर कर रहे हैं। तो अगर हैट्रिक लेते विनीत माली, अच्छा तो ऐसा है, बोलो ना भाई, लगातार 3 6 अगर अयूब शेख लगाते हैं तो रहमान भाई और अकरम भाई 2000 और 1000, लेकिन इस वक्त 4। स्कोर आगे बढ़ता हुआ 31। विनीत माली के करियर का सबसे महंगा ओवर हम कह सकते हैं 31 रन्स। अयूब शेख जिसका खेल पूरी दुनिया रही है देख भाई देख, सुबह देख, दोपहर देख, शाम देख, अयूब शेख। जिस तरह से वो रन लिए गए, देखिए खिलाड़ी का एक दिन ऐसा हो सकता है जब उसका बॉलिंग परफॉर्मेंस या बैटिंग परफॉर्मेंस उम्मीद के ऊपर खरा ना उतरे, लेकिन वो छूटा हुआ कैच कितना महंगा पड़ा है ये हमने देख लिया। स्कोर इज 31। 18 बॉल में अब 40 रन चाहिए। 18 चेंडू 40 धावा। कासर वड़ौली का कारतूस, और अब आ चुका है लोकल बॉय आकाश झा। आकाश झा ने अयूब को कहा होगा आपका जलवा मैंने देखा, अब हुजूर मेरा जलवा भी तो आप देखिए। लेकिन आसान नहीं होगा। जतन टक्कर एक उभरते हुए खिलाड़ी है, असल मुंबईकर है, और देखिए क्या लेकर आते हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट अंदर की जानिब बॉल को काटा था और स्ट्राइक अयूब के पास दे दी। आकाश ने दोनों बैटर में से कोई भी बैटर अगर लगातार 3 बॉल 3 सिक्स लगा दे तो अकरम चौधरी की ओर से 1000 रुपए। अकरम चौधरी, आज का दिन तो चौधरियों का है। रहमान चौधरी, अकरम चौधरी। अयूब जब भी बल्ला ऑन साइड पर घुमाते हैं लोग रुक जाते हैं। गुजारिश फिल्म का एक गाना है कि तेरा जिक्र है या इत्र है, जब जब करता हूं चहकता हूं, महकता हूं, दहकता हूं। और आज रनों के जो शोले भड़क उठे हैं भांडुप में। हर 6 पे 500 ये ओवर में आकाशा के हर 6 पर 500 रुपए नजरुल चौधरी द्वारा। आज तो क्या बात है। और आकाश झा ने बढ़िया गैप में खेला गया शॉट और 4 रन। आज रात को भांडुप से घर जाते समय एक चीज जो मैं नहीं भूलूंगा वो होगी नजरुल चौधरी, रहमान चौधरी, अकरम चौधरी और इसरार भाई, इसरार भी चौधरी। तो आज जबकि हल्फिया बोल रहा हूं, आज तक मुझे एक ही चौधरी पता था, वो कॉमिक्स वाले चाचा चौधरी हरियाणा वाले। लेकिन आज अकबर भाई के बारे में दिनेश भाई ने आज सुबह जो बताया, A1 भांडुप के चुनिंदा गेंदबाज, बॉलिंग भी A1, टीम भी A1, जीत भी A1, अकरम भाई, अकबर भाई। स्कोर 37, 34 रन चाहिए। टारगेट इज 71, 34 रन चाहिए मैच जीतने के लिए 15 गेंदों में। 15 चेंडू 34 धावा, 15 बॉल 34 रन, 15 बॉल्स 34 टू विन। आरवी यूट्यूब चैनल पर इसके पर तहलका मचाते हुए कुनकाई शीतलाई विटावा भांडुप स्ट्राइकर्स। इस बार अब आकाश झा टूट पड़ा और 500 रुपए नजरुल चौधरी द्वारा लागू हो चुके हैं। नजरुल भाई आज सुबह ही एटीएम में गए थे, 500 के 15-20 नोट विड्रॉ करके लाए हैं, रात को काम में आएंगे। और
उन्हें कहा पता था कि शाम ढलते ही इसका इस्तेमाल हो जाएगा। और हमारे ट्रैक के बाजू से जब समोसा लेकर एक हमारे भाई जा रहे हैं, एक चीज तो पक्की है, गरम जलेबी, गरम समोसा, आकाश झा अब है तुझ पर भरोसा। सादा डोसा, मसाला डोसा, अयूब शेख अब तुझ पर भरोसा। व्हाट अ स्ट्रोक, जबरदस्त अफलातुन टाइमिंग। लगातार 3 बॉल पे 3 सिक्स पर रहमान भाई की ओर से 2000, अकरम भाई की ओर से 1000 और 500 रुपए नजरुल भाई के तो लागू ही है। नजरुल भाई 1000 रुपए। हाँ, इसके पहले वाले मुकाबले में 50 मार कर 5000 लिए हैं, 5 भी लूंगा। और आकाश अयूब शेख को बोल रहा है इंशाल्लाह ताला अगर मुकद्दर ने साथ दिया तो रात को 1 लाख भी लूंगा। « 93.5 रेड एफएम बोलता है बजाते रहो और आकाश बोलता है कमाते रहो। लेकिन आसान नहीं है क्योंकि अभी भी मैच बदल सकता है। आज रवि लिंगाला, इनके कैप्टनशिप की भी एक परीक्षा हो सकती है क्योंकि जतन एक युवा गेंदबाज है। विनीत माली के लिए आज पहला ओवर ठीक नहीं रहा, लेकिन इसका मतलब ये नहीं मैच खत्म हो गया, मैच अभी भी ऑन है। लेकिन ये दोनों बैटर बहुत स्ट्रांग है इस वक्त। फुल टॉस बॉल थी, खेलना चाहते थे इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, बॉल गई बैकेट ऑफ स्क्वायर, वाइड इज थर्ड मैन पर और 1-2 में तब्दील करने जा रहे हैं वहां पर और पूरा कर लेंगे। यस, चौके छक्के के साथ सिंगल और डबल लेना भी जरूरी है। और अब इक्वेशन है 12 गेंदों में 20, 12 चेंडू 20 दावा। अभी भी 6-7 रन का एक ओवर मैच में वापस ला सकता है। आज सोहम ढमाले ने देखा जिस तरह 6 बॉल 13 बचाए। नसरुल भाई द्वारा जो 1000 रुपए डिक्लेयर किए गए थे वो आ चुके हैं। हरे रंग का इंपैक्ट ही ऐसा है, बहुत बढ़िया। 500 के करेंसी नोट्स। बारह बॉल 20, अभी भी द गेम इज ऑन। बिलीव मी, एक अच्छा ओवर चाहिए, लेकिन विकेट लेकर ही इस मैच को जीता जा सकता है। भावेश 11 कांदिवली को पता है अयूब और आकाश अगर नॉट आउट रहे तो फिर ये मैच निकालना मुश्किल है, इसलिए कुछ अलग करना होगा। थिंक आउट ऑफ द बॉक्स। और नया ओवर लेकर आ रहे हैं कैफ। कैफ की गेंदबाजी की कैफियत। 12-20। अयूब ने इस बार हुक कर दिया और इस बार भी अपनी टीम के लिए रनों को बुक कर दिया। 4 रन, शानदार चौका। अब 11 बॉल में 16 चाहिए। ओके, तो हमारे एक दर्शक मुरीद है, उन्होंने अकरम भाई को रिक्वेस्ट किया कि हरीश पंडे को 500 रुपए दिए जाए। सर शुक्रिया। और अयूब आउट हो गए, लेकिन अयूब ने अपनी टीम को सेव कर दिया है, ऐसा भी हम नहीं कह सकते क्योंकि मैच नाजुक पल पर आ गया है। कैफ की तारीफ करना चाहूंगा। क्या कैफ ये मैच बचा लेगा जैसे सोहम ढमाले ने मैच बचाया था विक्रोलियंस के लिए? घना अंधेरा है लेकिन उसके अंदर एक छोटी सी बिजली जब कड़कती है तो प्रकाश कर जाती है। बस वो प्रकाश यहां पर बनना है कैफ को। देखिए अब किस तरह से 10 बॉल 16 ना, 10 बॉल 16 टू विन, 10 बॉल 16। अब यहां पर नए बैठ रहे यश कोठारी।
मैच एक ऐसे स्टेज पर है जहां पर अब कैच छूटना, नो बॉल, वाइड बॉल, फुल टॉस बॉल, शॉर्ट पिच बॉल, ये अवॉइड करने होंगे भावेश 11 कांदिवली को। नो बॉल नहीं चलेगा, वाइड बॉल नहीं चलेगा, फुल टॉस बॉल नहीं चलेगा, शॉर्ट पिच बॉल नहीं चलेगा। और वहां पर तैयार होता हुआ यश कोठारी। क्या यश कोठारी अपनी टीम को तकलीफ से बाहर निकाल पाएंगे? और यश ने आसमान में तान दिया, कैसे हो सकता है? विनीत माली गेंद के नीचे, उनके सर के ऊपर से ये गगनचुंबी छक्का। यश कोठारी बहुत जबरदस्त लेदर बॉल क्रिकेट खेलते हैं। और एक चीज पक्की है, चाय के साथ मारी, कॉफी के साथ खारी, गेंदबाजी पर पड़ रहा है भारी यश कोठारी। ये ऐलान कर दो जनहित में जारी कि मैदान में आ चुका है यश कोठारी। 10 रन और चाहिए। इस बार बढ़िया स्ट्रोक और अच्छा स्टॉप है, बिल्कुल एक्सीलेंट फील्डिंग। अभी भी मैच जीतने के लिए 9 रन चाहिए। दरअसल में बारिश जो गिरी, वो बारिश ने मैच को गर्म कर दिया। और अब यहां पर आकाश झा कप्तान एक बार फिर से विजय पताका लहराने के लिए तैयार हैं। ऑफ कटर बॉल थी, शॉट के लिए जगह बनाई और बढ़िया गैप में खेला गया है। आकाश झा 1 रन पूरा किया, बढ़िया थ्रो रवि लिंगाला के पास। अब 7 गेंदों में 8 रन, कंपलसरी चेज है, 8 बनाने ही पड़ेंगे। पूरा हाउसफुल हो चुका है, अब जहां बैठने की जगह पूरा, और हमारा स्टेज भी हाउसफुल है। 1 रन और ले लिया, यहां पर दूसरा ले रहे हैं और इसका मतलब यह है कि अब आखिरी 6 गेंदों में मुकाबला जीतने के लिए रन चाहिए 6 बॉल 6। रहमान भाई और अकरम भाई सोच रहे हैं, कोई बात नहीं, अगर सेमीफाइनल में मौका मिला तो लगा लेंगे, कोई बात नहीं, फाइनल में लगा लेंगे। आरके मुलुंड, ओमकार गिरगांव के कैप्टन आ जाए प्लीज। राहुल चांदोरकर। 6 बॉल 6। हाल ही में एक भिवंडी में मुकाबला हुआ जिसमें 6 बॉल में 2 रन बचाए थे अक्षय चौरसिया ने। ऐसा बहुत कम होता है, आज से लगभग 4-5 साल पहले बदलापुर में 6 बॉल 1 रन बचाया गया था, ये होता है। और अब आखिरी ओवर तो अगर आकाश झा 6 मार के मैच जिता दे तो अकरम भाई चौधरी द्वारा 500 रुपए। बंटी आ चुके और बंटी के सामने आकाश झा। एक रन पूरा किया गया है। अब 5 बॉल 5 रन कंपलसरी चेज है। आरके मुलुंड एंड ओमकार गिरगांव, कैप्टन राहुल चांदोरकर प्लीज स्टेज के पास आ जाएं। और जैसे ही ये मैच खत्म होगा जीतने वाली टीम का कैप्टन यहां पे तुरंत आ जाए। लेकिन आकाश झा की भी तारीफ करना चाहूंगा। मुनव्वर राणा साहब फरमाते हैं, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, मैं असली घी हूं बनिए की दुकान पे नहीं मिलता। आकाश झा भांडुप का सबसे बड़ा प्लेयर इस वक्त नॉन स्ट्राइकर एंड पर है, लेकिन वहां पर यश कोठारी युवा खिलाड़ी, 2 युवा खिलाड़ियों के बीच
बंटी की एक गेंद यश कोठारी को परेशान करती हुई, 4 बॉल 5 रन, ये डॉट बॉल ने नया डायमेंशन डाल दिया मैच में। मराठी में कहते हैं मूर्ति लहान पण कीर्ति महान। छोटे कद का ये टाइनी बॉलर 4 बॉल 5 यश कोठारी। फोर बॉल्स एंड 5 रन्स। मैच अभी भी बना हुआ है। बिलीव मी, एक और डॉट बॉल मैच जान डाल देगा। और वहां पर मैच को अब जीतने के बहुत करीब लेकर आए हैं। केवल 1 रन यश कोठारी। पिछले 5 साल में 2 यश ने अपने को इंप्रेस किया, एक केजीएफ वाला कन्नड़ा सुपरस्टार यश और एक यश कोठारी। चलिए आरके मुलुंड ओमकार गिरगांव टॉस के लिए आ जाए। राहुल चांदोरकर लवकर या, और ये मैच की विजेता टीम के कैप्टन को तुरंत आना है। मैच को जीत लिया है और 9 विकेट से जीत मुबारक। कुनकाई विटलाई कुनकाई शीतलाई विटावा Band of Strikers are in semi-final. Hard luck team Bhavish 11 Kandivli, but what a fight in the first inning. विनीत, जय सिंह, बिलाल सभी ने अच्छी बैटिंग की। बॉलिंग डिपार्टमेंट में थोड़ा सा वो कहीं कमजोर पड़े, लेकिन ये क्रिकेट है और हाँ 3 ओवर का ये मैच होगा और